रणभूमी मराठी न्यूज. महाराष्ट्रातील वाहतूकदारांच्या विविध प्रश्नांवर आज मोठी घडामोड घडली आहे. दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्र राज्य वाहतूकदार बचाव समिती यांच्या वतीनं राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यासाठी राज्यभरातील विविध वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. या बैठकीचा मुख्य उद्देश होता वाहतूकदारांच्या प्रलंबित प्रश्नांवर सखोल चर्चा करून पुढील लढ्याची दिशा ठरवणे. बैठकीत 15 ते 20 वर्षांवरील वाहनांवर आकारण्यात येणाऱ्या वाढीव फिटनेस फीच्या मुद्द्यावर तीव्र चर्चा करण्यात आली. फिटनेस सेंटरमधील कथित भ्रष्टाचार तसेच ऑटोमेटेड टेस्टिंग सेंटरच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच ई-चलन प्रणालीमुळे होत असलेल्या कथित आर्थिक लुटीचा मुद्दाही जोरदारपणे मांडण्यात आला. 45 दिवसांच्या आत दंड न भरल्यास वाहन ब्लॅकलिस्ट करण्याच्या निर्णयाबाबत वाहतूकदारांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. याशिवाय चुकीची कारवाई, राज्यातील चेकपोस्ट बंद करण्याची मागणी आणि रिक्षा टॅक्सी कल्याणकारी मंडळाच्या धर्तीवर वाहतूकदारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मागणीही करण्यात आली. परिवहन व ट्रॅफिक पोलीस विभागाकडून होत असलेल्या कथित पिळवणुकीविरोधात सर्व संघटनांनी एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आले. जिल्हा व तालुका स्तरावरील सामाजिक आणि राजकीय संघटनांनाही या लढ्यात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आले आहे. हा लढा फक्त वाहतूकदारांचा नसून आपल्या हक्कांसाठीचा लढा आहे. आम्ही सर्वजण एकत्रितपणे सज्ज आहोत, असा निर्धार समितीच्या वतीनं व्यक्त करण्यात आला. पुढील काळात आंदोलनाचा पवित्रा घेण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. या मेळाव्यास खालील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते: सचिन जाधव, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मोटर मालक कामगार वाहतूक संघटना; उदय बर्गे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कृती समिती; विजय काकडे, अध्यक्ष विश्वगती चालक मालक संघटना महाराष्ट्र राज्य; बाबासाहेब सानप, उपाध्यक्ष महासंघ; राजेंद्र नाना फड, चेअरमन नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन; संतोष भागवत, संघटक; अमन रघुवंशी, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष; मुकेश मंगरुळे, मराठवाडा अध्यक्ष; अफसर भाई, जिल्हाध्यक्ष अमरावती; करीम शेख, अध्यक्ष नंदुरबार; इस्माईल भाऊ, उमरगा; नजर शाह, शहराध्यक्ष नाशिक; दीपक जाधव, अध्यक्ष शिवभोला चालक मालक संघटना; देवेंद्र रजपूत, जिल्हा सहसचिव ठाणे; गोकुळ तुपे, अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर; वैजीनाथ खापे, उपाध्यक्ष; परवेज पठाण, सरचिटणीस मोटर मालक कामगार वाहतूक संघटना; सचिन पाळबे, जिल्हा उपाध्यक्ष नाशिक; शंकर धनवटे, जिल्हा उपाध्यक्ष नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन; रामभाऊ सूर्यवंशी, संजय तोडी, कैलास कासार आणि विनायक वाघ. एकूणच वाहतूकदारांच्या हक्कांसाठी राज्यभरात एकत्रित आंदोलन उभे करण्याची ठाम भूमिका या मेळाव्यातून स्पष्ट झाली आहे. अध्यक्ष मोटर मालक कामगार वाहतूक संघटना आज या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व वाहतूकदारांची एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये जे वाहतूकदारांना येणारे प्रॉब्लेम्स आहेत, ऑनलाईन चलन झाले किंवा RTOकडून जे पासिंगच्या नावाने, फिटनेस ATS सेंटरच्या नावाने जी तकलीफ होती, त्या तकलीफमध्ये म्हणजे त्यासाठी आज आम्ही हे सर्व वाहतूकदार एकत्र झालो. मला आपल्याला एकच सांगायचं आहे, शासनाचा हेतू शुद्ध आहे, म्हणजे शासनाचा हेतू चांगला आहे, पण शासनाला बदनाम होण्यासाठी अधिकारी लोक हे त्याचा दुरुपयोग करून त्याचा जनतेमध्ये वेगळा मेसेज जातोय. अधिकाऱ्यांच्या मनमानीने काम करून आमच्या वाहतूकदारांना लुटण्यात येतं आणि ही लूट झाल्यामुळे शासनावरचा विश्वास हा जनसामान्य माणसातून म्हणजे आमच्या वाहतूकदारामध्ये शासनावरचा विश्वास उडत चालला आहे. कुठेतरी शासनाने याची दखल घ्यावी आणि अधिकाऱ्यावर वचक ठेवावे. म्हणून आजची पत्रकार परिषद आम्ही सर्व एकत्र, आणि सर्वात मेन म्हणजे एक 15 ते 20 वर्ष जुनी गाडी, 15 ते 20 वर्ष जुन्या गाडीला जर तुम्ही 10 पट पासिंगसाठी पैसे घेतले तर त्या गाडीमध्ये असा बदल काय होतो? मला गाड्यांचे पेपर क्लिअर ठेवायचे आहेत, सक्षम पण पाहिजे. आणि आज तुम्ही जर बघितलं, नवीन गाडी घेणारे सिंगल मोटर मालक नाही, 15-20 वर्षाची गाडी ज्याची असती तो सिंगल मोटर मालक आहे. सिंगल मोटर मालक हा
कसा तरी आपला परिवार चालवण्यासाठी ती धडपड करत असतो. उत्पन्नाचं त्याचं शेवटचं साधन आहे. उद्या जर तुम्ही ती 15 आणि 20 वर्षाच्या गाडीला तुम्ही एवढा दंड केला, म्हणजे आजच्या तारखेला 20 वर्षाच्या पुढच्या गाडीला 28,000 फी आणि असे छोटे मोठे स्पीड गव्हर्नरचे याचे त्याचे असे जाचक या म्हणजे एक एजन्स्या खोललेल्या आहे. अधिकारी लोकांनी एक अशा एजन्स्या खोलल्या आहे की त्या वाहतूकदारांच्या चमडीसुद्धा उदाडायला कमी करत नाही आहे. आणि त्या सर्व गोष्टींना पार्टनर हे अधिकारी लोक आहेत, ही म्हणजे कर्मचारी लोक आहेत. सरकारचं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आम्हाला तरी तात्पुरतं तरी आता दिसत नाही, पण सरकारने कुठंतरी या गोष्टीवर अंकुश लावायला पाहिजे आणि वाहतूकदारांना एक रिलीफ दिला पाहिजे. आणि जसं रिक्षा टॅक्सी व महामंडळ जसं तुम्ही स्थापन केलं, एक रिक्षा चालकाला तुम्ही एवढी सुविधा दिली. आमच्या वाहनधारकांना आजपर्यंत कोविडमध्ये आमच्या वाहनधारकांमुळेच देश चालला, लोक जगले, लोक म्हणजे प्रत्येकाला अन्न त्याच्या जागेवर तिथे भेटलं अत्यावश्यक सेवेमध्ये. आमच्या वाहनधारकाला कोणतीही किंमत नाही. अधिकारी वर्ग हे आम्हाला कुठेही गिरत नाही. आम्हाला खूप त्रास आहे आणि आज आमची म्हणजे सहनशीलता संपलेली आहे. पूर्ण महाराष्ट्रातल्या वाहतूकदारांची सहनशीलता संपलेली आहे. त्यामुळे आम्ही 100% आम्ही चक्का जाम करणार नाही. आम्ही चक्का जाम करायच्या विरोधात आहे. आमचा चक्का जाम करून आम्ही आमचं स्वतःचं नुकसान करून घेणार नाही. हा, पण आम्ही भविष्यात काहीतरी मोठं आंदोलन हे उभं करणार का ज्यामुळे सरकारला आम्ही गुडघ्यावर आणणार आणि सरकारला विचार करायला लावणार. सरकारला किती दिवसात देणार आंदोलनासाठी? सरकारला अजून अल्टिमेटम अजून दिलेलं नाही आहे, पण आता आमची 8 दिवसात परत एक मीटिंग होणार. आज फक्त सर्वांचे आम्ही व्ह्यू घेतले. 8 ते 10 दिवसात आमची एक परत राज्यस्तरीय मीटिंग होणार मुंबईला किंवा तिथे, आणि त्या दिवशी आम्ही अल्टिमेटम देणार. हे आंदोलन महाराष्ट्रभर चालणार का? टोटल ऑल ओव्हर महाराष्ट्र आज इथे. आणि आम्हाला याच्यामधून या जाचक त्रासामधून वाचवा, बस आमचे हात जोडून शासनाला विनंती. आम्हाला कोणतं. नमस्कार, मी विजय काकडे. आजच्या या मेळाव्याच्या निमित्ताने वाहतूकदार बचाव कृती समिती या माध्यमातून महाराष्ट्रामधल्या 36 जिल्ह्यामध्ये जवळपास 27 ते 28 जिल्ह्यामधले प्रत्येक जिल्हा संघटनेचे प्रतिनिधी या ठिकाणी आम्ही या छताखाली जमा झालेलो आहोत. येणाऱ्या काळामध्ये जे शासनाकडनं वेगवेगळ्या प्रकारचे कर प्रणालीमधनं वसुलीच्या माध्यमातून जे एक जाचक असे नियम आणि अटी या वाहतूकदारांवरती लादल्या जातात, त्याच्यावरती एक विचारमंथन शिबिर असं आम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं होतं. आणि या विचारमंथन शिबिरामधनं येणाऱ्या काळामध्ये याच्यावरती असा ठोस निर्णय आणि तोडगा काढण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याच्यावर एक रणनीती ठरवण्यात येईल. आणि येणाऱ्या काळामध्ये प्रशासकीय यंत्रणेला आणि संवैधानिक पद्धतीने ते टिकेल अशा पद्धतीचं एक आंदोलनाची दिशा आम्ही येणाऱ्या काळामध्ये ठरवणार आहोत. आणि त्या पद्धतीने मुंबईमध्ये असो, नाशिकमध्ये असो, या विभागीय कार्यालयामध्ये कुठल्याही ठिकाणी असो, व्यापक अशा पद्धतीचं एक आमचं आंदोलन आम्ही उभा करण्याचा एक प्रयत्न करत आहोत. आणि त्या आंदोलनामधनं शासनाला आमच्यावर होणाऱ्या जाचक अन्यायकारक अशा निर्बंध अटीबद्दल विचार करण्यासाठी आम्ही प्रवृत्त करणार आहोत. मी उदयसिंह बर्गे, वाहतूकदार बचाव कृती संघटना मुंबई अध्यक्ष. आज शासनानं जे वाहतूकदारांवर कडक निर्बंध लावले, नवनवीन नियम, दर महिन्याला एक वेगळा काहीतरी नियम येतो आहे, ज्यामुळं वाहतूकदारांचं कंबरडं मोडलं जातं आहे आणि सर्व अर्थकारण त्याचं बिघडतं आहे. लोकांची EMI जात नाहीत. महसूल म्हणजे जो शासन समजतं आहे की आमच्यावर जे दंड आहे ते महसुलाचं साधन समजतं आहे शासन, तिजोऱ्या रिकाम्या आहेत. त्यामुळे दररोज प्रत्यक्ष टार्गेट दिलं जातं आहे कर्मचाऱ्यांना वसुलीचं. त्यामुळं या विरोधात आवाज उचलण्यासाठी महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यातून जवळजवळ 27-28 जिल्ह्यातून या ठिकाणी आज पदाधिकारी जमले आहेत आणि या ठिकाणी पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत. संविधानिक पद्धतीनं कसं आंदोलन करता येईल या संदर्भात या ठिकाणी आमची चर्चा झाली. ओके. प्रतिनिधी चंदन खरे, रणभूमी मराठी न्यूज, नाशिक.